घेत आहे अग्निपथ योजना. ओके, जनरली पोरं किंवा सर्वजण त्याला अग्निवीर म्हणतात, पण अग्निपथ योजना म्हणजे काय झालं, तिन्ही दलात भूदल, नौदल आणि वायुदल यामध्ये काय असते, जे म्हणजे युवक भरती होतील त्यासाठी ही योजना सुरू झाली होती. आता हिची पार्श्वभूमी कशी आहे, केंद्रीय मंत्रिमंडळ म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे 14 जून 2022 सैन्यात तिन्ही दलासाठी अग्निपथ योजना सुरू केली होती. किती दलासाठी? तिन्ही. त्याला अग्निपथ म्हटलं जाते आणि मंजुरी भेटली होती त्याला 14 जून 2022 ला मंजुरी भेटली होती. ओके, आता जे युवक यामध्ये भरती होतील, म्हणजे युवकास काय म्हटलं जाते, भरती झालेल्या युवकास काय म्हटलं जाते, मग अग्निवीर. जनरली आपण अग्निवीर म्हणतो, पण जे युवक भरती होतात त्याला काय म्हटलं जात असते, अग्निवीर. ओके, या तिन्ही दलात म्हणजे 4 वर्षासाठी युवक भरती होतात. तिन्ही दल असो, तिन्ही दल तर आता सांगितलं मी 4 वर्षासाठी. आणि जे भरती होतात त्यास म्हटलं जाते ट्रूप्स ऑफ ड्युटी. काय म्हटलं जाते त्याला? ट्रूप्स ऑफ ड्युटी असं म्हणण्यात येत असते. आता यामध्ये पात्रता अशी आहे, अधिकारी जे असतील, अधिकारी रँकच्या खालचे सर्व अग्निवीर म्हणत असतात. काय करायला लागत असते, घेतल्या जाते अग्निपथ योजनेतल्या अधिकारी साठी हे अग्निपथ नाही आहे. काय त्यासाठी नाही आहे, याच्याकडे जसं अधिकारी रँकच्या खालच्या साठी ही घेतल्या येते. जसं वय वर्ष 17.5 ते 21 वर्षापर्यंत आहे. काय 17.5 ते 21 वर्षापर्यंत याची निवड केली जात असते आणि 32 वर्षापर्यंत राहत असतात. पण जनरली काय झालं होतं, 2022 मध्ये काय झालं, कोविडचा कालखंड असल्यामुळे इथं वय वर्ष 21 वरून काय करण्यात आली होती, 23 करण्यात आली होती. किती करण्यात आली होती? 23. म्हणजे 2 वर्ष वाढवलं होतं, कारण की हा कोविडचा कालखंड होता. कायचा कालखंड होता? कोविडचा. ह्या कोविडमुळे झाले हे सर्व. कशामुळे? कोविडमुळे. बघा आता याचा जो आता विद्यार्थीच म्हणून आपण जनरली स्पर्धा परीक्षेवाले असल्यामुळे आपल्या तोंडात काय येतं, विद्यार्थी येते. जो विद्यार्थी किंवा जो युवक यामध्ये भरती होत असेल त्यासाठी वेतन आणि लाभ काय आहे, याचा लाभ पाहायला लागेल ना आपल्याला. याचा लाभ काय आहे? ओके, आता हा भरती झाल्यावर तसं हे 4 वर्षाचा आहे. टोटल किती वर्षाचं? 4. या 4 वर्षात 6 महिने त्याचं प्रशिक्षण राहणार आहे. किती महिने त्याचं प्रशिक्षण राहणार आहे? 6 महिने प्रशिक्षण राहणार आहे आणि 3.5 वर्ष त्याला ड्युटी भेटणार आहे. किती वर्ष मिळणार आहे ड्युटी त्याला? 3.5 वर्ष. म्हणजे 6 महिने, त्या 6 महिन्यानंतर पहिले 6 महिने प्रशिक्षण होईल त्याचं. ओके, त्याच्यानंतर 3.5 वर्ष त्याला काय मिळणार आहे? ड्युटी. आणि वेतन सुरुवातीला त्याचं 30,000 राहील. किती राहील? 30,000. कदाचित ट्रेनिंग पिरियड जो म्हणतो आपण प्रशिक्षणाचा, त्याही वेळेस त्याला तेवढंच राहील. त्यानंतर 4 वर्षापर्यंत त्याचं पेमेंट 40,000 पर्यंत जाईल. काय किती पर्यंत जाईल? 40,000 पर्यंत. ओके, समजलं असेल तुम्हाला कदाचित. बघा आता हा सेवा निधी म्हणतो. आता सेवा निधी म्हटल्यानंतर आपल्या रिटायरमेंट नंतरचा जो फंड राहतो त्याला सेवा निधी म्हटलं जाते. वेतनामधील 30% भाग, म्हणजे आता तुम्हाला समजा 1,40,000 असेल तर 40,000चे 30% काढले जाईल, म्हणजे 100चे 30 रुपये. किती? 100चे 30 रुपये सेवा निधी राहील. हा राखीव राहत असतो. काय राहतो? हा राखीव. हा वेतनामधून येईल आणि केंद्र सरकार वेगळा देईल, तो म्हणजे 30%. मग या दोघांचे एकत्रीकरण होईल. हे दोघं मिळून काय, केंद्राचा आणि सेवा निधीचं एकत्र करून हा 4 वर्षानंतर सेवा निधी पॅकेज भेटलं जात असते. सेवा निधी म्हणजे ज्यावेळेस हा रिटायर होईल, काय होईल? रिटायर्ड होईल. रिटायर झाल्यानंतर 30 आणि 30 हे जे 30 केंद्राचं आणि वेतनातलं 30 याचे त्याला काय भेटणार आहे? फंड भेटणार आहे. आणि तो टोटल फंड 11.77 लाख रुपये असणार. कितना असणार? 11.77 लाख. जेणेकरून 12 लाखाच्या जवळपासची ही रक्कम आहे. रिटायरमेंट नंतर त्याला काय भेटणार आहे? एवढी रक्कम भेटणार आहे, म्हणजे 4 वर्षानंतर. ओके, मग त्याला नोकरी आहे हे निश्चितच नाही, नोकरी नाही राहणार नाही, फक्त काय भेटणार आहे एवढं. आणि हा जो फंड भेटेल त्याला, त्याच्यावर आयकर लागणार नाही, इन्कम टॅक्स लागणार नाही. काय नाही लागणार? इन्कम टॅक्स. हा एक महत्वाचा मुद्दा झाला द्यायचा. पण आता काय 4 वर्षानंतर तो बेरोजगारच होऊ शकते, बरोबर? ही गोष्ट महत्वाची आहे. आता सुरुवातीला निवृत्त वय 32 वर्ष झालं होतं. किती झालं होतं? 32 होतं. पण जेव्हापासून हे अग्निपथ आलं, काय आलं? अग्निपथ. जनरली जो सिलेक्ट झाला त्याला अग्निवीर म्हणतात. ते अग्निपथ आलं त्यापासून 26 वर्षापर्यंत आहे. किती? 26 वर्षापर्यंत करण्यात आलेला आहे. आता 4 वर्षानंतर याला अनुभव राहील, सैन्याचा अनुभव राहील, कायचा अनुभव राहील. आता ह्या अनुभवानुसार काय होणार आहे, त्याला त्यात सिलेक्शन केलं जाईल. काय केलं जाईल त्याचं? कोणतेही, म्हणजे आता एखाद्या बँकेमध्ये जॉब भेटते, सिक्युरिटी, तो जॉब त्याला भेटला जाईल. अशा प्रकारे हे अग्निपथ योजना आहे. आता हिताची आहे की नाही हिताची आहे हे सर्व विद्यार्थ्यांवर डिपेंड आहे. पण आता माझ्या मते तरी बरोबर नाही असं मला तरी असं वाटते. जेव्हा मुलगा वयात आल्यानंतर त्याला एकदम खाली राहावं लागेल त्यावेळेस त्याची काय कंडिशन याबद्दल माझं एवढंच बोलणं आहे. बाकीचं तर राजकारणाचं बोलणं आहे, ते राजकीय बोलतील. जय महाराष्ट्र.